हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीय लग्न म्हटलं की नटणं मोरडणं आलंच. वराडापासून नवरीपर्यंत, पोशाखापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक घटकात एक वेगळाच रॉयल टच दिसतो. साडीची निवड असो, मेकअप असो किंवा केसांची स्टाईल, सगळ्यात महत्त्वाची शोभा वाढवतात ते म्हणजे पारंपरिक दागिने. जर आपल्याही घरी लग्न असेल तर काठाच्या आणि नऊवारी साडीवर किंवा खणांच्या साडींवरती कोणते पारंपरिक दागिने घालावे हे आज आपण बघणार आहोत. कोणता दागिना कुठे शोभतो, त्याचा लुक कसा दिसतो आणि कोणती कॉम्बिनेशन जास्त सुंदर वाटते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. जर तुम्ही लवकरच कुठल्या लग्नाला जाणार असाल, नऊवारी किंवा सहावारी नेसणार असाल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण यामध्ये तुम्हाला ज्वेलरीच्या आयडियाज मिळणार आहेत. पारंपरिक आणि एलिगंट दिसलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं. तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा ठरेल. मोहनमाळ हा एक पारंपरिक मराठमोळा सोन्याचा दागिना आहे. सोन्याच्या तारेमध्ये जोडलेला गोल मण्यांमध्ये असतो. ही माळ 1, 2, 3 किंवा त्याहून जास्त पदरांमध्ये असते. मोहनमाळ हा महाराष्ट्राचा एक अतिशय जुना आणि नाजूक दागिना आहे. नऊवारी असो, पैठणी असो किंवा साधी साडी, मोहनमाळ नेहमीच उठून दिसते. हलकी, सुबक आणि कधीच न आउट होणारी ही माळ आजही पारंपरिक दागिन्यांची एक खास ओळख आहे. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया मोहनमाळ खास प्रसंगासाठी घालत असत आणि आजही तीच शालीनता तिच्या प्रत्येक मण्यातून दिसते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता दागिना कोल्हापुरी साज. पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे हा. परंपरा असो, लग्न असो किंवा खास दिवस, कोल्हापुरी साज गळ्यात पडला की सौंदर्याला एक वेगळंच तेज येतं. कोल्हापुरी साजमध्ये काही प्रकार आहेत, जसे की पारंपरिक साज, मिनिमल साज, लेटेस्ट डिझाईनवाला साज, ऑक्सिडाइज साज. काठापदराची साडी असू दे किंवा नऊवारी साडी असू देत, अशा साड्यांवरती हा कोल्हापुरी साज खूप मस्त दिसतो. साध्या साड्यांवरतीही कोल्हापुरी साज उठून दिसतो. मग लग्न समारंभ असू दे किंवा साखरपुडा, फोटोशूट किंवा पारंपरिक इव्हेंट. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे चिंचपेटी. चिंचपेटी हा पारंपरिक दागिना आहे. गळ्याभोवती बसणारा घट्ट असा चोकर प्रकार आहे. हा सोन्याच्या चिंचेच्या पानासारख्या पेट्या आणि मोत्यांनी बनवतात. मोत्यांच्या 3 ते 5 रांगा, वर सरळ पट्टीसारखा आकार, मध्ये लहान पेंडंट, फुलांची डिझाईन किंवा सोन्याचे काम असते. नववधू, नवरात्र, गोंधळ पूजा सारख्या प्रसंगी अगदी खूप शोभतो. नऊवारी, पैठणी, सिल्क साडी, ट्रेडिशनल कॉटन साडीवरती चांगला दिसतो. गळा रिकामा असेल तर चिंचपेटी खूप उठून दिसते. हलक्या मेकअपने ही फुल ट्रेडिशनल लुक मिळतो. मोठे कानातले न घालता बुगडी किंवा लहान झुमके यावरती चांगले दिसतात. ठुशी ही गोल मण्यांच्या माळेने बनवली जाते. राजशाही आणि मनमोहक लुक मिळतो. आता ठुशीच्या बांगड्या, मंगळसूत्र यांसारखे वेगवेगळे प्रकार देखील उपलब्ध आहेत. ठुशी दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लहान गोल मणी एकमेकांना घट्ट विणलेले असतात. मध्यभागी गोंडा किंवा नक्षीपट्टी असते. ऍडजस्टेबल धागा, चेनमुळे कुठल्याही गळ्याला अगदी तो फिट बसतो, ऍडजस्ट होतो. हलका पण दिसायला एकदम रॉयल दिसतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही सणवारांसाठी तसेच समारंभासाठी घालू शकता. यामध्ये मुख्य प्रकार म्हणजे कोल्हापुरी ठुशी, पेशवाई ठुशी, चोकर ठुशी, लॉंग ठुशी असे काही प्रकार आहेत. नऊवारी साडी, पैठणी, सिल्क साड्या तसेच खण साडी यावरती ठुशी अगदी परफेक्ट दिसते. कोणाला जर महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर तो हमखास ठुशी दागिना वापरतो. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा दागिना आहे तो म्हणजे नथ. नथ हा पारंपरिक दागिना आहे जो स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतो. महाराष्ट्रात नथ हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लग्न समारंभात किंवा सणासुदीला परिधान केले जाते. नथीमध्ये थोडेसे प्रकार आहेत, जसे की पेशवाई नथ आहे, आपली महाराष्ट्रीयन प्रकारच आहे ते. त्यामध्ये छाप नथ आहे, परत मोती किंवा स्टोन नथ, फुलांची नथ आणि कोल्हापुरी नथ आहे जी थोडीशी हेवी असते. आणखीन तुम्हाला खूप सारे प्रकार नथीमध्ये बघायला मिळतील. स्त्रियांना लग्न समारंभ किंवा पारंपरिक सोहळ्यांमध्ये नथ घालायला खूप आवडते. मग ती तुम्ही वेगवेगळ्या साड्यांवरती घालू शकता. जसे की आपली पैठणी साडी आहे त्यावरती नथ खूप सुंदर आणि उठावदार दिसते. तसेच नऊवारी साड्यांवरती हमखास घातली जाते. हे काही मोजकेच पण अतिशय सुंदर आणि महत्वाचे महाराष्ट्रीयन दागिने दाखवलेले आहेत, जे तुम्ही साड्यांवरती लग्न सोहळा असू दे किंवा सण समारंभ असू दे
घालू शकता. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच पारंपरिक दागिन्यांच्या स्टायलिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर परत भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.